येतात आणि त्यांची वेळ झाल्यावर जातात. पण त्यांचं येणं आणि जाणं हे फक्त येणं जाणं नसतं. असं आणि इति येणं आणि जाणं याच्यामध्ये जीव ते शिवाचा प्रवास आणि त्यांना जे गुरुकृपेनं मिळालं ते तुमच्या आमच्या करता प्रसाद म्हणून देऊन जातात. नाहीतर सगळ्या सृष्टीमध्ये आवश्यक जीवनावश्यक काही मिळालं नाही तर पानं सुकतात, झाडं वठतात, जमीन तापते, प्राणी कासावीस होतात. पण एक वसंत यायचा अवकाश, नवीन पालवी फुटते, कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून पंचम स्वर लावते, शास्त्रीय गायक सुद्धा कोयलिया बोले अंबुआ के डाल पर गातात. कधी पहिली तुमची भेट झाली वडिलांच्या बरोबर, त्यावेळी तुम्ही बंदिश म्हणून दाखवली होती. पंडितजी जसराजींची सब मिल राग बने बराती, दुल्हा राग बसंत. म्हणजे थोडी आहे स्मरणशक्ती, चेक झालं माझं. 2000च्या आधीची गोष्ट आहे. त्यांनी सांगितल्यानंतर मी ती कॅसेट सुद्धा विकत घेतली, आलूरकरांची जुनं रिबिन कॅसेट. सांगण्याचं कारण, गायक सुद्धा नवा ऋतू आल्यानंतर बसंत राग घेतात, बहार घेतात. मग वसंत आणि संत जवळजवळ आहे ना, कार्य सुद्धा जवळजवळच आहे. सूखे को हरा करना बसंत का काम है और मुर्दों को खड़ा करना संत का काम है. तुकाराम महाराज आले आणि गेले, असं येणं जाणं नुसतं झालं नाही हो. आले आणि आकाशा एवढे स्वतः झाले आणि तुमच्या आमच्याकरता रामकृष्ण हरी ठेवून गेले. आणि प्रामाणिकपणा, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. 16 वर्षाच्या चैतन्याला आकाशाएवढे तुकोबा गुरु म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला सगळं दिलं, कारण तो अवतार पांडुरंग आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना सगळ्या सद्गुरूंनी नाम दिलंय. देव आणि उपासना नाम वेगळं असलं तरी रसायन एकच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेवी समग्र दीप्ती घेता, शेखी दीपूची येई हाता. समयी लावल्यानंतर उजेड चारी बाजूला पडेल, मग येणारा पूर्वेकडून येईल. उजेड ज्यांना मिळतो तसे येतात. येण्याच्या वाटा वेगळ्या आहेत, पोचण्याचं ठिकाण एक आहे का नाही. तसं तुमचे आमचे नाम मंत्र गंध वेगळे असतील, पण पोचायचं ठिकाण विष्णुपद. म्हणून माधवनाथ महाराजांचे आपण अनुग्रहित, त्यांच्या पायावरती मस्तक ठेवणारे, तुकोबांचे भक्त, वैष्णव समर्थ रामदासांचे भक्त, गाणपत्य शाक्त वैष्णव शैव जे जे म्हणून सगळं आहे ते सगळे शिवापर्यंतच जायचे. आणि ते नेण्याची व्यवस्था संत गुरु आणि त्यांनी दिलेलं साधन म्हणजे भगवत नाम संकीर्तन. थोडा वेळ सगळ्यांच्या प्रसन्न आवाजात नामस्मरण करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की, श्री माधवनाथ महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बड्या लोकांचं जाणं कसं असतं बघा. प्रत्यक्ष आपण कीर्तनाच्या पूर्वरंग आणि चरित्राच्या मध्येच वैकुंठ गमन माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं. आज दुपारी तिकडं आणि आत्ता इकडं. आयुष्यात पहिल्यांदाच काही बघायला मिळाले की तो रोमांच पहिलाच असतो. त्यामुळे ते विमान वरती जाताना थोडं काहीतरी होतं, कळत नाही सांगायला मला. कारण आमची संपत्ती प्रॉपर्टी म्हणजे काय, संतांचे अभंग. त्यानंच पांडुरंग कळतो गुरुकृपेनं, माता पित्यांच्या कृपेनं. लहानपणी गोष्टी सांगायची आई, त्यामुळं देव कळतो. मग शाळेतले शिक्षक शिकवतात, वरून ऑर्डर असेल तर शिकवतात रामकृष्ण, नाहीतर ठरलेलंच आहे राम रहीम कृष्ण करीम. पाकिस्तानात धडे नाहीत बरं का, इथंच फक्त. सगळ्यांच्या भावना जपण्याचं केंद्र म्हणजे हिंदुस्थान. गांधीजींनी भजन शिकवलं, वैष्णवजन तो वापरलं, आणि ईश्वर अल्ला तेरो नाम मदरशात शिकवलं नाही म्हणायला, फक्त आमच्या शाळेत शिकवलं. फार महात्मा येत होते. कोणाला ॲलर्जी असली तर तेवढ्यापुरतं कानात बोटं घाला, कारण म्हटलं ना आमचा राम आम्हाला देतो. सांगण्याचं कारण, प्रसंग असा, लोक बोलायचं थांबत नाहीत, सोडत नाहीत. एखादी कृती कोणी स्तुती करेल, कोणी निंदा करेल, कोणी चांगलं म्हणेल, कोणी वाईट बोलेल. बरं, असं म्हणणाऱ्यांचा काही संबंध नसतो बरं का त्या प्रकरणाशी. पण काही जण जन्माला आल्यानंतर बहुतेक भगवान विष्णूंनी अशी जबाबदारी दिली आहे की बैस समाजाची माफच काढत बैस, संतांना सुद्धा सोडत नाही तो. सांगण्याचं कारण, युद्ध ठरलं. सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले, आपल्यातलंच आहे हो. एकाच कुळातली मुलं आहेत, सख्या भावंडांची मुलं आहेत, चुलत चुलत. गोष्ट आहे 5000 वर्षापूर्वीची. जिथं घडली त्याचं त्यावेळेचं नाव हस्तिनापूर. आत्ता नाव वेगळं आहे, पण त्यावेळची पात्र अजून तिथं आहेत, कारण त्याला दिल्ली म्हणतात. राजा आंधळा, मी धृतराष्ट्राबद्दल बोलतोय. आणि एक युवराज असतोच बरं का तिथं. तेव्हा दुर्योधन होता. आता कोण आहे ते मी कशाला नाव घेऊ. ज्यांचं नाव घेतल्यावर आंघोळ करायला पाहिजे, त्याकरता कीर्तन नाहीये. राजा धृतराष्ट्र आंधळा याचं कारण, दुर्योधनानं पहिल्यांदाच लहानपणी तिरस्कारानं भीमाचा पराक्रम बघून त्याला विष पाजून जळात टाकला. हे ज्यावेळी बापाला कळलं त्याचवेळी दुर्योधनाला शिक्षा करायला पाहिजे होती. हे वाईट आहे, सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं नाही. पुत्राच्या प्रेमानं प्रत्येक गुन्ह्याला डोळेझाक केली. तो बाप आंधळा असतो तो असा. दुर्योधनानं काही केलं तरी त्याचा विरोध केला नाही. असे आई वडील समाजात फार आहेत बरं का. लग्नाचं स्थळ बघायला गेल्यानंतर मुलीकडचंच विचारतात, मुलगा संध्याकाळी कधी कधी घेतो का नाही. नाही म्हटलं निर्व्यसनी, हाऊ बोर, स्थळ नको. कळलं ना मराठी काय सांगतोय. अशा समाजामध्ये संस्कार, आणि तुम्ही काही एकादशी केली तर तुमचीच चेष्टा व्हायची हो. काय जग कुठं चाललंय. तो बाप आंधळा असतो. ज्या आई वडिलांना कळतंय की मुलगा चुकलाय, पण समाजाला जर सांगत असतील असेच मुलं पाहिजेत सध्या ओळखायचं, त्यांनी आत्ताच ऍडमिशन घेऊन ठेवायचं केअर सेंटरला. तुमचा मुलगा जर शेजाऱ्यांना, गावाला, देशाला त्रास देतोय, म्हातारपणी तुम्हाला काय विचारणार आहे, आत्ताच ऍडमिशन घ्या केअर सेंटरला. मुलांना केलेला गुन्हा आई वडील डोळेझाक करतात, तर ते धृतराष्ट्रासारखे म्हणजे आंधळे आहेत.
महाभारत तो झलक आहे, आता रोजच ते घडतं. त्यामुळे तो युवराज म्हणजे कपटी कारस्थानी विद्वान. बुद्धी नव्हती अशी नाही, पण चांगल्या करता नव्हती. सांगण्याचं कारण त्याच्या हट्टापायी युद्ध झालं. कृष्णाने सुद्धा थांबवण्याचा प्रयत्न केला, शांतता राखण्याचा, पण भगवंताचंही बोलणं उडवून लावलं. ए गोपाळ, भर दरबारात. गोपाळ म्हणजे गायी पाळणारा तू, क्षत्रिय कुलवंतांच्या व्यवहारामध्ये तू काय आमचा उपदेश सांगणार, अशी अवहेलना केली. भगवान हसले. मी धर्माच्या बरोबर बोलून आलोय, त्यावेळी भीम आणि अर्जुनानं निरोप पाठवलेत तुला. अर्ध राज्य देऊ नका, 5 गावं तरी द्या, आणि परत परत त्रास देऊ नका. 14 पासून भारत बदललेला आहे. कसा पाठवला, अमका पाठवला, रेल्वे उडवली. आमचं नवरात्र आलं की बातम्या येतात, मंदिराला कडेकोट बंदोबस्त केलाय. का केलाय? देश माझा, मंदिर आमचं, आणि अतिरेक्यांची घाबरून कारवाई आमच्या करता. आम्ही करतो का असं? ईद आल्यानंतर कुठल्या मशिदीला हिंदूंच्या पासून धोका अशी बातमी होती का? मग आमच्या मंदिराला का कडेकोट बंदोबस्त का? त्यांनी केलं तर चालतं, कायदा पुढे सुरू होतो बरं का. त्याचा प्रतिकार केला की मग हिंदू गुन्हेगार झाले, आणि तोपर्यंत सगळं शांत असतं. 144 कलम जमावबंदी केव्हा सुरू होते? तुमची घरं पेटवली की तुम्ही बाहेर पडायचं नाही त्यांना त्रास द्यायला, मग 144 कलम लागू. याला म्हणतात सुव्यवस्था. मी जुनं सांगतोय. मला लहानपणी गाड्या फार आवडायच्या चालवायला. कार आवडायची, नंतर अँबॅसेडर आवडायची. गेल्या 2 वर्षात मला बुलडोजर फार आवडायला लागला. सगळ्यात आवडतं वाहन माझं. ते कोणामुळं? कोणीतरी येतो का नाही असा. भारत असं तरी करतो, हिंदू असा करतो हे दाखवण्याकरताय. सर्पाला सुद्धा नारदांनी सांगितलं तो सगळ्यांना चावायचा. त्यामुळे लोक त्याला घाबरायला लागले, कुप्रसिद्धी झाली. भगवान विष्णूंनी सगळ्यांना काहीतरी दिलंय. नारदांनी सांगितलं स्वसंरक्षणाकरता तुला दंश आणि विष दिलंय, चावत सुटलास तर तुझी बदनामी होईल, सोडून दे. सोडून दिलं. पण सोडून दिल्यानंतर भारतासारखी परिस्थिती हो. दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल. मिशी न फुटलेली पोरं येऊन 200 जणांना स्टेशनवरती गोळ्या घालायला लागली हो. चावायचंच सोडलं आम्ही, टॉलरन्स दाखवायला लागलो ना. अर्धमेला झाला सो सर्प. नारद महाराज आले. अरे म्हटलं तोच ना तू फणा काढणारा, मग असा का अर्ध मेला? तुम्ही सांगितलं चावायचं सोडून दे. चावायचं सोडून दे म्हणजे पाठीच लावली घरावरती अहिंसा. लहान मुलं सुद्धा काठी टोचायला लागले आणि काठीवरती सर्पाला खेळवायला लागले चावायचं सोडल्यावर. 70 वर्ष भारतानं चावायचं सोडल्यामुळं कोणी खेळत होतं भारताशी. पण रात्री सर्जिकल स्ट्राईक झाला, उरी जाऊन एकाही सैनिकाला जखमी न करता त्यानं दाखवून दिलं भारत फणा कसा काढतो. आहे ना, फणा कसा काढतो भारत. म्हणून नारदांनी उपदेश केला. हे स्वसंरक्षणाकरिता आहे, सावध सुटायचं नाही. पण कुणी वाकड्या नजरेनं आल्यानंतर त्याला सोडायचं नाही. याला म्हणतात अध्यात्म. नाही तर रामांचा जन्म सांगायचा, कृष्णांचा जन्म सांगायचा, हिरण्यकश्यपूला फाडलं कसं सांगायचं, आणि बाहेर देवळावरती दगड पडल्यानंतर मी नव्हतो पुण्याला गेलो होतो असं नाही चालतो. आमचे संन्यासी परमहंस परिव्राजकाचार्य थोरले स्वामी महाराज सुद्धा दत्तात्रेयांना प्रार्थना करतात, धर्माचं जरा प्रेम द्या दत्त प्रभू. धर्मे प्रीतिम सन्मतिं देव भक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानंद मूर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव.
युद्ध सुरू झालं आणि संपलं सुद्धा. मी असाच बोलत बसलो घड्याळानं बघता, तर जे सांगायचे ते राहिले आणि पहिलंच युद्ध सुरू होईल. दुर्योधन सुद्धा संपला. अश्वत्थाम्यानं त्याला शेवटी थोडी धकधुक होती, डोळे किलकिले करायचा, श्वास सुरू होते. शेवटी त्याला जरा आनंद सुख द्यावं म्हणून, मित्रा तुला मी विजय देऊ शकलो नाही, पांडव तसेच जिवंत आहेत, तुम्ही सगळे संपले, तुला काय देऊ मी, थांब तुला आनंद देतो. म्हणून गेला रात्री आणि झोपेमध्ये द्रौपदीच्या 5 मुलांची मुंडकी कापली, गळे चिरले. वाईट लोकांच्या नादाला लागल्यानंतर अजूनही आमच्या पोरांचे गळे चिरतात बरं का. 13 वर्षाचा 5 वर्षाचा, बातमी वाचली ना टीव्ही वरती. यांना नेमकं काय शिकवतात प्रार्थना स्थळामध्ये कळत नाही. आमचे ज्ञानेश्वर महाराज शिकवतात, दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूरी पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आणि यांच्या ठिकाणी शिकवतात, सर तन से जुदा, विचारायला नको, शुभ्र कपडे घालता, दाड्या वाढवता, गोल टोप्या घालता, प्रार्थना स्थळामध्ये मौलवी म्हणून तुम्ही असता, म्हणजे अध्यात्मातले धर्माचे गुरु, आणि हे शिकवता. विचारणार कोण? आमच्या संतांनी शिकवलं मारायला नव्हे, तोडायला नव्हे, जोडायला शिकवलं. आम्ही तुकाराम महाराजांचे अभंग गातो, तसे शेख महम्मदांचेही अभंग गातो. नवनाथ संप्रदायामध्ये अनेक ठिकाणी दर्गे आहेत, पीर आहेत, उरुस पद्धतीनं. हे सांगायचं अवघड झालंय, लगेच तिकडे घुसतात आणि जमीन वक्फ बोर्डाकडे जाते. आमची देवळं सांगण्याचं कारण, द्रौपदीच्या 5 पुत्रांना मारून परत आला, हे सगळे विषय झाले, युद्ध संपलं आणि भगवान गोपाल कृष्ण द्वारकेला निघाले. दोन्ही बाजूला सगळी हस्तिनापुरातली प्रजा जमली, डोळे भरले. अरे म्हटलं कृष्ण चालले. देवाचा, संतांचा, गुरूंचा जेवढा सहवास चांगला, तेवढा त्यांचा वियोग फार वाईट. किती जरी ब्रह्मज्ञान कळलं, जन्म आहे त्याला मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे काय असतं? फक्त शरीर वस्त्र बदलल्यासारखं जीव बदलतो. हे सगळं किती जरी पाठांतर असलं, आम्ही कीर्तन केलं तरी पण आपले आई वडील, संत आणि गुरु यांच्या देहाचा वियोग होताना हे सगळं ब्रह्मज्ञान बाजूला जातं. तुकाराम महाराज विमानात बसून गेले म्हणून आम्हाला बरं वाटतं हो, पण त्यांचा स्पर्श झालेले, त्यांचा आवाज ऐकलेले, त्यांना काय झालं असेल? तुकोबा दिसेनासे झाले एकदम. काय त्रास झाला असेल? देवानं सांगितले की सुख दुःख सुख क्षमी, स्थितप्रज्ञ राहायचं. सुख दुःखाचे वेग आहेत आणि तेच गीतेतलं ज्ञान ज्ञानोबांनी, तुकोबांनी, सगळ्या संतांनी दिलं की कोणताही वेग आला, मृत्यू झाला तर रडायचं नाही, स्थिती सांभाळायची, असं देव सांगतो. पण स्वतः रडला का नाही हो? केव्हा रडला? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आता आमचं कार्य झालंय, येणे वरे ज्ञानदेव सुखिया. ज्ञानेश्वर महाराज निघाले, निवृत्तीनाथांनी गुरूंनी स्वतः शिळा लावली, रुक्मिणी देवींनी स्वयंपाक करून घास भरवला पांडुरंगानं. आणि जो पांडुरंग गीतेमध्ये कृष्ण अवतारामध्ये सांगतो, सुख आणि दुःखाच्या ठिकाणी स्थितप्रज्ञ असतो, तो मला प्रिय आहे. संतांच्या मार्फत आम्हाला सांगतो की वेग आवरायला शिकायचं. जन्म आहे तसा मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे वस्त्र बदलल्यासारखं आहे असं सांगणारा श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज मात्र जमिनीत जाताना त्याच्या डोळ्यातलं अश्रू पाणी लपवू शकला नाही. पांडुरंग रडला माऊली जाताना. सांगल्यांचा वियोग सुद्धा फार वाईट. कृष्ण निघाले आणि सगळे रडतायत. कुंती माता आली, स्तुती करते, धर्मराजा व्यथित आहे.
अर्जुन जडावला, भीमसेन रडतोय, नकुल सहदेवानं काही बोलता येईना, वाचा बंद झाली. सगळे शेवटचा हात स्पर्श करून घेत आहेत. आठवतंय कृष्णाला रोज बघायला मिळायचं हक्कानं युद्ध होईपर्यंत. पाणी द्यायला मिळायचं, अरे जरा पाणी द्या म्हटलं की पाणी कृष्णाला द्यायला मिळायचं. जेवायला आमच्या बरोबर बसायचा, मांडीला मांडी लागायची, स्पर्श व्हायचा, कधी दूत म्हणून काम करायचा, कधी सल्ला द्यायचा. त्याला जेवताना बघायचो, त्याला निद्रा करताना बघायचो, त्याला आवरून आल्यानंतर बघायचो, त्याला रागावलेला बघायचो, त्याला उपदेश करताना बघायचो. असं कृष्णांचा सहवास आठवतायत आणि सगळे व्याकुळ झाले. आणि जाता जाता भगवान म्हणाले, अरे एक काम राहिलंय. कोणतं? चला माझ्या बरोबर. सगळ्यांना घेऊन भगवान गोपाल कृष्ण आले कुरुक्षेत्रावरती. आज आता आख्यान फार सगळं घेऊन सांगत नाही, हा शेवटचा प्रसंग सांगतो. कुरुक्षेत्रावरती आले. कृष्णांच्या बरोबर धर्मराजा, अर्जुन, भीम, पांडवांचे रथ आले, बरीच मंडळी आली. युद्ध संपलं, सगळे संपले, पण एक अजून होते, ते म्हणजे पितामह भीष्म. त्यांच्या शरीराला जखमी करू शकलो, पण मृत्यू देण्याचा अधिकार नाहीये का? त्यांच्या इच्छेनं त्यांचं मरण आहे. काय पुरुषार्थ आणि सिद्ध असलेले एक एक लोक आहेत. पण भगवान किती काटेकोर आहे बघा. देहानं जे कर्म झालंय पितामहांच्याकडून, त्यामुळे ते विजयी नाही झाले. ज्यांना देवतांच्या बरोबर युद्ध असलं की देवता मदतीला घ्यायची पितामहांना आणि युद्ध जिंकायचे. असे थोर विष्णू कृष्ण भक्त पितामह भीष्म, ज्ञानानं वृद्ध, तपानं वृद्ध. त्यांच्यापुढे काय अर्जुन आहे हो. पण जन्म झाल्यानंतर जी भूमिका आहे, देहानं जे कर्म आहे, भीष्म म्हणून भूमिका आहे, ते भीष्म अर्जुनासारख्याला हरवू शकले नाहीत का? अर्जुनाकडं व्यास वर्णन करतात भागवताच्या सुरुवातीलाच, ते तत्व आहे एकच आहे त्याच्याकडं, बाकी यांच्याकडे भरपूर आहे. कोणत्याही काळात तसंच असतं बरं का. राम, कृष्ण, हरी, भगवान शंकर, जगदंबा असं करणारे संख्येनं कमीच असतात. पांडव 5च असतात, कौरवांची संख्या जास्त असते. त्यांना सगळे येऊन मिळतात. कधी पाटण्याला मीटिंग घेतात, कधी मुंबईमध्ये भेटतात. बंगालची चेटकीन सुद्धा येते मध्ये. बऱ्याच गठ्ठ्याने एकत्र येतात. इकडे एकच असतो, तो म्हणजे रामकृष्ण हरी. अर्जुनाकडे काय होतं? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. गोपाल कृष्ण भगवान की. अर्जुनाच्या रथावरती पांडवांच्या पक्षामध्ये धर्म, नीती, न्याय, सच्चित आनंद, उत्पत्ती, स्थिती, लय करता आणि तापत्रय विनाशाय, त्रिविध तापांची होळी नायनाट करणारा आदि नारायण पुरुषोत्तम भगवान विष्णू कृष्ण तिथं त्या बाजूला होता. आणि त्या बाजूला तोच असतो जिथं सत्य, दया, क्षमा, शांती, तिथंच देव असतो. म्हणजे पितामहांना माहिती नव्हतं का? द्रोणाचार्यांना माहिती नव्हतं का? पण त्यांनी वेळ असून सुद्धा हातात दुर्योधनाचा पक्ष सोडला नाही. काही जण चांगले असतात पण घराण्याचा आदर करावा लागतो म्हणून तिकडे असतात. मी दुर्योधनाच्या पक्षाबद्दल, घराण्याबद्दल बोलतोय. चांगले चांगले लोक असतात, ज्येष्ठ असतात, वयानं मोठे, पण काय करणार, घराण्याची नातं असतं ना. त्यामुळे पितामह पुरुषार्थ आ जन्म ब्रह्मचारी राहीन आणि पूर्वजांना दिला होता कुरुवंश म्हणजे हस्तिनापूर. हस्तिनापुरातल्या कोळाकडूनच मी लढेन. त्यामुळं अर्जुन पांडवांना बाहेर काढल्यामुळं दुर्योधनाकडूनच लढेन ही वाचा होती, भाषा होती, प्रतिज्ञा. तो पुरुषार्थ जपण्याकरता त्यांनी धर्म, सत्य सगळं भगवान कृष्णांच्या रूपानं अर्जुनाकडे आहे. पांडव बरोबर आहेत, दुर्योधन चुकतोय, पण स्वतःचं तत्व पाळण्याकरिता दुर्योधनाचा पक्ष सोडला नाही. ही त्यांची जी देहाची भूमिका आहे, त्याला विजय मिळाला नाही.
पराजय झाला. पण मन कसं होतं? अर्जुनाच्या निमित्तानं गीतेमध्ये सांगितले की देहानं कर्म करायचंय, मनानं राम करायचंय. त्यामुळे पितामही भूमिका शरीराची, तिथं ते धारातीर्थी पडले असे शरपंजरी, पण अजून इच्छा मरण आहे. आणि त्यांच्या निर्वाणीच्या वेळी प्रत्यक्ष परमात्मा समोर आला. काय आहे माणसाचं मोठेपण? शेवटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आणि त्याचा प्राण गेल्यानंतर अंत्यसंस्काराला किती गर्दी होते त्यावर ठरतं किती मोठा होता. तसं पितामह ज्यावेळी युद्ध ठरलं, कळलं, आणि कोण कोणाकडून आहे, पांडवांच्या विरुद्ध पितामह सेनापती म्हटल्यानंतर काही बोलले नसतील लोक. अहो यांना चांगलं म्हणत होतो, हे खरे दुर्योधनाला सोडून पांडवांकडून पाहिजेत, ज्येष्ठ आहेत, कळायला पाहिजे यांना. पण बघा ऐनवेळी पांडवांच्या विरुद्ध उभे राहिले. असं कोणी फेसबुक नव्हतं, पण कमेंट करणारे होते का नाही? असं कोणी बोललं नसेल. चुकले पितामह, हे त्यांना चुकले 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 म्हटलं, पण त्यांचा मृत्यू आल्यानंतर कोण आलंय बघा. योगी या दुर्लभ जो योग्यांना दुर्लभ आहे तो निर्वाणीच्या काळी पितामहांच्या समोर आला. जे पितामह दुर्योधनाकडून लढले. योगी या दुर्लभ, योगी या दुर्लभ, योगिया 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 दुर्लभ, योगिया दुर्लभ, तो योगिया दुर्लभ, तो निर्गुण, तो निराकार, तो अनाम, तो अरूप, तो योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. योग्यांना दुर्लभ आहे तो म्या देखिला अंतकाळी, असे पितामह म्हणू शकतात. अमृत म्हणे या हरिभक्तांचा शेवट करीसी गोड, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकोबांचं चरित्र अजून केलं नाही असं, आणि सगळ्याच संतांचं समाधीचं चरित्र करायला अजून होत नाही मन. तेवढी तयारी व्हायची आहे अजून. कीर्तन बुद्धीनं सुद्धा होतं आणि हृदयानं सुद्धा होतं. बुद्धीनं आल्यानंतर येईल करायला समाधीचं चरित्र, पण हृदयानं करताना मात्र शब्द फुटत नाहीत तोंडात, वाचायलाच येत नाही. संभाजी महाराजांचं चरित्र जिंकले तिथपर्यंत, सापडल्यानंतरचं अजून वाचलंच नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्या या बीजच्या ठिकाणी भगवत भक्तांचं निर्वाण कसं असतं. ज्या पितामहांना दुर्योधनाकडून लढले म्हणून कुणी जमेत धरलं नसेल भगवत भक्तांच्या, पण भगवंतानी मात्र त्यांचं आयुष्यभर मना लागली छंद गोविंद गोविंद गोविंद, त्याचा परिणाम तुकाराम महाराज वर्णन करतात. तसं तुका म्हणे आळी जेवी नुरेती वेगळी, जीव शिवात मिळायला चाललंय, आळीचा भोंगा होतोय. पितामह भीष्मांचे विष्णू स्वरूप कृष्ण स्वरूप तेज जातय. तो प्रसंग सांगतो आणि लगेच आरती लावायची. भैरवी केव्हा होणार कळलं ना की बऱ्याच जणांना बरं वाटतं. बाकीचे राग कळले नाही तरी चालतात, बाकीच्या रागांचा राग येतो, पण भैरवी सगळ्यांना प्रिय. मग पिशवी आवरायला सुरुवात, जरा इकडं तिकडं हालचाल सुरू, आले आठपत आले. आता असं तुम्ही नाही करत. 31 तारखेपर्यंत म्हणायला पाहिजे मला इथं, तुम्ही करत नाही म्हणून. सांगण्याचं कारण भगवान गोपालकृष्ण पितामहांच्या समोर व्यास महाराज काय सुंदर वर्णन करतात. लांबून बघितल्यानंतर
तेजपुंज एक देव शुभ्र वस्त्रामध्ये असा पृथ्वीवरती पडलाय का काय वनात असं दिसायला लागलं. भगवान गोपालकृष्ण आले. पितामहांच्या कर्माला दुर्योधनाच्या बाजूला असणाऱ्याला पाप काय म्हणायचं आम्ही? ते पुण्य आहे का पाप ठरवणारे आम्ही कोण? भगवंतानी काय केलं पहा की अंतकाळी किती जण येतात, कोण येतात त्याला महत्व असतं, तो मोठा असतो. पितामह किती मोठे, दुर्योधनाकडून लढले का विहित कर्म, देहाचं कर्म आहे, पण त्यांच्या मनाची अवस्था किती वैकुंठापर्यंत पोहोचलेली होती. म्हणून तर पांडवांच्या मध्ये कोंदण केलंय आणि हिरा बसवावा पैलू पाडलेला, तसा पांडवांच्या मध्ये गोपालकृष्ण उभे आहेत. भगवान गोपालकृष्ण पितामहांच्या निर्वाणीच्या अंतिम समयी उभे राहिलेत. आणि काय मिळवायचंय हो? आणि अचानक लक्ष गेलं तो देवर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी नारद महाराज आले, धौम्य मुनी आले, व्यास महाराज आले, अंगिरस आले, कण्व आले, अत्री मुनी आले. हे आत्ता का आलेत? पितामहांचं शेवटचं दर्शन घ्यायला आलेत. अत्री मुनी, व्यास, शुकाचार्य, नारद महाराज. ही बातमी पोचली आणि सगळ्या हर म्हटलं आमच्या जवळच होते, ओळखलंच नाही, मी कधीच नमस्कार केला नाही पितामहांना. नंतर हळहळ करून का उपयोग आहे? आमच्यातच संत भगवत भक्त असतात पण आम्ही ओळखत नाही का? आमच्यासारखेच कपडे घालतात, इथं चहा पिताना बघितलं, तिथं गाडीनं जाताना बघितलं, मग ते देहानं गेले, हर महाराज होते, आता काय उपयोग आहे? आता पोथी आणि समाधी. देहानं भगवत भक्त संत असेपर्यंत आम्ही त्यांचा आदर केला नाही, गुरु असेपर्यंत त्यांचा कोणी आदर करत नाही. गेल्यानंतर मात्र मी यांच्याकडेच शिकलो हे आहे म्हणूनच बोलतो बरं का. कारण सध्या समाजामध्ये ज्या गुरूंना लाथाडलं, निंदा केली, त्यांच्याकडे शिकलो असं ते आटपल्यावर सांगायची फॅशन निघाली आहे बरं का. शंकरांना चालत नाही, त्रिशूळ घेतात. निवृत्तीनाथांचं नाव घेतल्याशिवाय ज्ञानेश्वर महाराज बोलत नाहीत. निवृत्ती प्रसादे ज्ञानदैव बोले. हे ज्ञान आहे ते माझं नाही, गुरूंच आहे. सांगण्याचं कारण पितामहांच्या समोर सगळे बघतायत. नारद महाराज, व्यास महाराज, शुकाचार्य, गोपालकृष्ण समोर येऊन उभे राहिले. हातामध्ये सुद्धा बाण घुसलेत, आर पार गेलेत अर्जुनाचे. पितामह आधी गंगेसारखे शुभ्र, गंगापुत्र, त्यामुळे गंगेसारखे शुद्ध. आणि आता दुर्योधनाचं जे अन्न खाल्लेलं रक्त होतं का नाही, ते सगळं गेल्यामुळं आणखीन स्वच्छ झाले होते. निर्वासन, अनासक्त, निसंग, निवृत्त, जे जे काही म्हणून निर्लेप स्थितीतले शब्द आहेत ना, ती अवस्था पितामहांची झाली. हात जोडता येत नाहीयेत, डोळे मिटून मनानच वंदन केलं भगवान गोपालकृष्णांना. हसले, सगळ्या ऋषींचं अभिवादन केलं. श्वास, मन, बुद्धी, हृदय आणि या सगळ्यांच्या मिळून अवकाश तत्वानं ज्या भावना तयार होतात, राग, लोभ, शोक, यांना आकार नाहीये, निर्गुण आहेत. अवकाश जसं निर्गुण आहे तशा भावना सुद्धा निर्गुण आहेत. त्या सगळ्या भावना एकत्रित झाल्या. तळ पायापासून ब्रह्मरंध्रापर्यंत पाय, हात, इंद्रिय, अवयव या सगळ्यातली पितामह म्हणून जी भूमिका आहे, मी म्हणजे पितामह, हा हात माझा आहे, पाय माझा आहे, ही जी पितामह भीष्म म्हणून जी भूमिका आहे, ती सगळी देहाचा अभिमान सगळा एकत्र केला. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी, भ्रुकुटीच्या ठिकाणी पितामहांनी आपलं जीव हे अस्तित्व आणलं. या देहाला भीष्म म्हणतात. गंगापुत्र, हस्तिनापूरचा सेनापती, देवतांना ज्याचा आधार, पराक्रमी, धनुर्विद्येत निपुण असणारा, आणखी काही सत्य वचने एकदा बोलल्यानंतर ती प्रतिज्ञा पूर्ण केल्याशिवाय काळा दगडावरची रेघ, हे जे जे काही काय होतं ना, ते सगळं विलीन केलं आणि सगळ्या वृत्ती भ्रुकुटीच्या ठिकाणी आणून
वायू तत्वाच्या ठिकाणी सगळे प्राण आणून ठेव आणि एकाग्र होऊन भगवान गोपाल कृष्णांच्याकडं नेत्र या एका इंद्रियामध्ये सगळी शक्ती एकत्रित केली का शेवटच्या वेळी दर्शन हेच मला साधन आहे. श्रवणम कीर्तनम स्मरणम वंदनम. आता काय करू शकतो? देह ज्यावेळी गलित गात्र काय पितामह, आम्ही सुद्धा पितामह भीष्मच आहे. शेवटच्या क्षणी ICU मध्ये डॉक्टर पाय सुद्धा बांधतात, हात सुद्धा बांधतात, मुलाला सुद्धा भेटू देत नाहीत. 1 मिनिटाच्यात बाहेर व्हा, आम्ही किती ठिकाणी टोचेन, तुमचा काही संबंध नाही, सही घेतलेली आहे, मेले तर तुम्ही जबाबदार. हे शरपंजरीच अवस्था आहे ना पितामहांची. आम्ही सुद्धा भीष्म होतो बरं का एका काळात. माझ्याच हातांना मी उचलू शकत नाही का, दुसऱ्याने बांधून ठेवलाय. नमस्कारही करता येत नाही, म्हणून जोपर्यंत आमचे हातपाय हालतात तोपर्यंतच गुरूंच्या पायाजवळ देवळामध्ये जायचं, नमस्कार करायचा, प्रदक्षिणा घालायच्या. उद्या हॉस्पिटलमध्ये पडल्यावर माझेच हात मलाच जोडता येणार नाहीत. काय झालं असेल पितामहांना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. हात जोडायचे कधी नव्हे. तो देव समोर आलाय. आतापर्यंत तो द्वारकाधीश पांडवांकडचा, अर्जुनाकडचा या भूमिकेत, आता माझा जीव आणि माझा शिव हे सगळे एकत्रित वासुदेवाच्या रूपात. पण काय नीतीनं हात बांधून ठेवलेत. नवे नवे बांधलेले कोणीतरी सोडेल. अर्जुनाचे बाण आर पार गेलेत. ही पितामहांची कथा. तिथं आम्ही कोण? कुठल्या भरवशावरती मी आजचा अध्यात्म पुढच्या दिवसावर ढकलतो? नको, आज नाम नाही घेतलं, उद्या करूया. कुठल्या भरवशावरती? चहा पिता पिता माणसाचा प्राण जातो. पितामहांना हात जोडता येईनात, मस्तक उचलता येईना, डोळ्यातून गंगा आली. पितामहांना पश्चाताप व्हायला लागला. अभिवादन केलं आणि कृष्णच पुढ्यात आले. बरोबर 2 पावलाच्या तिकडे पुढे उभे राहिले. दयाळू आहे देव. पितामहांच्याकडे बघितलं, दृष्टादृष्ट झाली. सगळ्यांना कळलं काय अधिकार आहे पितामहांचा. द्वारकाधीश गोपालकृष्ण श्रीकृष्णचंद्र त्यांच्या भेटीला आलाय. कर्मानं बांधलेले होते दुर्योधनाचा सेनापती म्हणून. हे आम्ही चर्चा करायची. कृष्णानं ते जमीत नाही धरलं, अंतकाळी भेटायला आलाय. पितामहांनी कृष्णांची स्तुती केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू वासुदेवा. हात जोडायचे तुला मला. पण या देहानं ज्यांची साथ दिली ते तुझ्या विरुद्ध, तुझ्या भक्तांच्या विरुद्ध, त्यांच्या दुष्कृत्यामध्ये हात गुंतलेले होते. या हातानं बरंच काय काय उपद्व्याप करून ठेवलीत. मी पितामहांच्या हाताबद्दल बोलतोय. त्यामुळे त्या हातांना शेवटी मृत्यूच्या वेळी तुला नमस्कार करण्याची सुद्धा परवानगी नाही. काय करू आता? माझ्याकडे 2च साधन आहेत, दर्शन आणि वाणीनं तुझं नाम. मला माहिती आहे उत्तरायण लागलंय, आता माझं निर्वाण. भगवान म्हणाले, देहानं तुमची जी पितामह भूमिका आहे त्याप्रमाणे शासन झालं, विजय नाही मिळाला तुम्हाला, कारण असत्याच्या अधर्माच्या बाजून होतात. पण तुम्ही देहानं कर्म करताना मनानं मात्र अलिप्त राहिलात. पद्मपत्र मिवांबसा. तुम्ही देहानं तिकडे भोगी होता पण मनानं योगी होता. मनानं तुम्ही कृष्ण भक्ती केलीत, त्याचं फळ म्हणून तुम्हाला दर्शन द्यायला आलोय. मागा वरम ब्रूही. कृष्णाने मागा म्हणल्यावर पितामहांनी सांगितलं, काय मागू? तू काय दिलंयस आजपर्यंत त्यातूनच परतफेड व्हायची. या सगळ्यांना वाटत असेल की कृष्ण शत्रू पक्षातले, मी इकडचा. तू किती काय काय दिलंस कृष्ण, मी सगळं नाही वर्णन करू शकत. माझी पुरुषार्थाची ओळख आहे की भीष्म म्हटल्यावर प्रतिज्ञा बदलत नाही. तू ज्यावेळी युद्ध ठरलं आणि सांगितलंस अर्जुनाला, दुर्योधनाला की मी शस्त्र हातात घेणार नाही, 4 गोष्टी युक्तीच्या सांगेन, युद्ध करणार नाही, हे मला ज्यावेळी कळलं, मी दरबारात
उन्मेदानं आवेगानं उठून उभा राहिलो आणि मी प्रतिज्ञा केली, मैं हरिसो चक्र धराऊं. द्वारकाधीश कृष्ण कसा शस्त्र घेत नाही बघतो, त्याला चक्र हातात घ्यायला मी लावतो. हे माझ्या तोंडातून शब्द गेले, अवकाशात स्थित झाले. हे तुला कळणार नाही वासुदेवा, म्हणून तू शस्त्र घेणार नाही जाहीर झालं होतं. पण मी प्रतिज्ञा केली ना, कृष्णाला चक्र धरायला लावीन. कोण मी तुझ्या पुढे पामर, पण माझा शब्द खोटा ठरू नये म्हणून ऐन युद्धामध्ये तू अर्जुनाच्या रथावरून उडी मारलीस आणि माझ्याकडे रथाचं चाक घेऊन मारायला आल्यानंतर सगळे निंदा करतायत. बघा बघा बघा, लहानपणी आईला खोटं बोलायचा. मैया मोरी मै नाही माखन, अरे लोणी लागले तोंडाला तरी खाल्लं नाही म्हणणारा, आईशी खोटं बोलणारा तुमच्या पुढे काय खरं बोलेल. अगदी सांगितलं अर्जुनाला दुर्योधनासमोर की शस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही. आणि बघा कसा चक्र घेऊन आता गेलाय. अर्जुनाला काही जिंकता येत नाही म्हटल्यावर बघा बघा खोटं. एक एक पाऊल त्याचं असत्याच्या मार्गावरती सुरू आहे. पण पितामह काय म्हणतायत, देवा यांना काय कळणार आहे, तुझं पाऊल असत्याकडे जातंय का भक्त वत्सलपणाकडे जातंय. माझ्यासारख्या पतिताचा पामराचा शब्द खोटा ठरू नये, हरिसो चक्र धराऊ, मी कृष्णाला चक्र धरायला लावीन, हा माझा शब्द खोटा पडावा, ते होऊ नये, ते बघवे ना. म्हणून तू तुझी शपथ मोडलीस. लोक काय निंदा करायची ते करू देत, हा खोटारडा आहे म्हणून. म्हणून माझ्याकडे एक एक पाऊल लोकांच्या दृष्टीनं चुकला, पण तू मला सावरायला पडू न देण्याकरता येत होतास. काय नीतीनं ठेवलंय, तुझ्या पायावरती गंध लावायचं, पाणी व्हायचं, फुलं घालायची. पण मला माझा पुरुषार्थ, माझा पराक्रम दाखवण्याकरता ज्या कृष्णांच्या करिता हातानं पूजा करायची, त्या कृष्णाला याच हाताने बाण मारावे लागतायत. परत कोणाला भीष्म करू नकोस कृष्णा. भीष्म होणं म्हणजे आयुष्यभर जळणं आहे. तुझ्या छातीवरचं कवच फोडलं तरी तू चक्र घेऊन पुढे येतोयस. आणि तुझ्याकडे बघून तुझं सौंदर्य पाहावं का तू माझ्याकरता चक्र घेऊन तुझी प्रतिज्ञा मोडतोयस याचा आदर करावा का मी माझी भीष्म ही भूमिका पार पाडावी. छातीवरचं कवच तुटल्यानंतर पुन्हा मी छाताडामध्ये बाण घुसवला. तुझ्या छातीतून ज्या ठिकाणी भक्तानं पाऊल मारलं भृगु ऋषींनी, ते भक्त वत्सल म्हणून घेतोस, भक्त लांछन म्हणून. तसेच माझे बाण छाताडावरती झेललेस. तुझ्या छातीतून रक्त ओघळतंय आणि अश्रू माझ्या डोळ्यातून येत आहेत. आणि त्यावेळी तुझ्या सौंदर्यात फरक पडलेला नाही. पाऊस थांबल्यानंतर एखाद्या वेलीच्या टोकाच्या पानावरती पाणी ओघळावं, तसे या युद्धामध्ये तुझे काळे कोरडे केस मुकुटातून बाहेर आलेले, त्याच्या अग्रभागावरती अर्जुनाचे रथ चालवून जे तुला श्रम झाले त्यानं कपाळावरचा घाम एका केसाच्या बट्टीवरती टोकावर येऊन थांबलाय आणि त्यावरती सगळं ब्रह्मांड दर्शन होतंय. हे सगळे हत्ती एकमेकावरती तुटून पडलेले योद्धे हत्तींना असे पुढे पुढे नेत आहेत आणि ते उधळलेले हत्ती आपल्या पायानं जमीन उखरतायत. आणि जमीन उखरल्यानंतर हत्तीच्या पावलांनी तो जमिनीवरचा धुरळा सगळा आकाशात उडतो आणि तो उडालेला धूळ माती सगळी तुझ्या मस्तकावरती, तुझ्या किरीटावरती, तुझ्या मकराकृती कुंडलावरती, तुझ्या गालावरती, तुझ्या चाफेकळी नाकावरती, तुझ्या रक्त ओष्ठांच्या वरती आणि घामाचा जो बिंदू केसाच्या टोकाला आहे ना त्याच्यामध्ये माती मिसळल्यामुळं ही जणू काही पृथ्वी तुझ्या प्रत्येक एक एक केश, केशवाचा केश पृथ्वी झेलते का काय असं दिसतंय मला. म्हणून तुला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात. ही स्तुती करतायत अंतकाळी. भगवान म्हणाले 8:15 वाजले, तेव्हा काय मागायचे ते मागून घ्या, वेळ झाली. काय मागू? माझ्या शेवटच्या श्वासाच्या सिंहासनावरती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी तुझं नाम असो, बाकी काही नको. पुरुषार्थ नको, 4 आश्रम नको, जीवनमुक्ती नको, मोक्ष नको. मला फक्त तू पाहिजे. दर्शन डोळ्यामध्ये तू. काय मागितलं तेवढी प्रार्थना ठेवतो. आणि बड्या लोकांचं, भगवत भक्तांचं निर्वाण कसं असतं, तुकोबांचं वैकुंठ गमन, तसं पितामहांचं महानिर्वाण. कृष्णांच्याकडे पाहतायत आणि मागतायत. काय देशील वासुदेवा?
इतना तो करना, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब सांस तन से निकले। श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी वट हो, मोरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, कृष्णा होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. असं म्हणतात की यमयातना शेवटी काहीतरी भलतच सुचतं भीतीनं. जब कंठ प्राण आवे, कोई रोग ना सतावे, यम दर्शना दिखा, जब प्राण तन से निकले. तू एकटा येऊ नकोस, उस वक्त जल्दी आना द्वारकाधीशा, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को संग लाना, जब प्राण तुमसे. मागणं आमचं काम आहे. मागायचं कसं हेही कळलं पाहिजे. ते मध्ये अभंग ज्यांनी म्हटला का नाही, त्याने किती सुंदर मागणं मागितलं बघा. पितामहांनी काय मागणं मागितलं? तुकोबांनी तुमच्या आमच्याकडं जातो, आमचा राम राम घ्यावा. काही मागितलं नाही, देऊन गेले. पितामह शेवटी मागतात की मागणं आमचा स्वभाव आहे, पण तुझ्या मर्जीवरती. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब सांस तन से. देवा वेळ झाली. विष्णू शब्द उच्चारला आणि 1000 वेळेला नाव घेतलं भगवंताचं वेगवेगळं. ती सहस्र नामावली बाहेर पडली मृत्यूच्या वेळी. म्हणून आजही कोणाचे श्वास लागले, मृत्यू झाला की त्याला विष्णू पद मिळावं, बाकीच्यांचं अज्ञान, मृत्यूच्या बद्दलचं भय कमी व्हावं, शोक. म्हणून जे स्तोत्र म्हणतात ते विष्णू सहस्रनाम शरपंजरी अवस्थेत निर्वाणीच्या वेळी कृष्णांच्याकडे पाहत एक 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 नाम बाहेर पडलं, तेच विष्णू सहस्रनाम. पितामह भीष्माचार्य यांच्याकडून शेवटचं नाम घेतलं आणि भगवान गोपाल कृष्णांना पाहत 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 पितामह वायू तत्वानं प्राण, अपान, उदान सगळ्या वायूंना एकत्रित केलं आणि प्राण तत्वानं पंचप्राण विलीन करणं म्हणतात. जिथून जे तत्व आलं तिथंच कृष्ण रूपात कर्षती इतिसा कृष्ण. हा पितामहांना कृष्णाने आकर्षित करून घेतलं तत्व रूपानं आणि सगळ्यांच्या समोर पितामहांच्या शेवटच्या श्वासाच्या सिंहासनावर भगवान कृष्णांचं शेवटचं नाम अर्पण झालं. दृष्टी कृष्णांच्याकडे स्थिर झाली आणि पितामह शांत झाली. कोणी जागचं हालेना.
माझ्या श्वासानं सुद्धा या समाधी योगामध्ये व्यत्यय येईल म्हणून श्वास सुद्धा कोणी घेईन. अर्जुनाचे डोळे भरून आले. धर्मराजाला वेदना सहन होईना. भीष्मानं आपल्या मुठी घट्ट आवळल्या, कारण ज्यांच्या मांडीवरती आम्ही खेळलो त्यांचा मृत्यू बघतोय. पण राजर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षींना समाधान वाटलं. धनुष्यबाण हातात घेऊन युद्ध करण्याची कर्माची बाजू, पण आमच्यापेक्षा बडे योगी आहेत पितामह. वासुदेव समोर आहे, काय निर्वाण आहे, कृष्ण रूपात विलीन झाले. कृष्णाने सगळ्यांच्याकडे खूण केली. चला, फक्त अनवाणी चालल्याचे आवाज कुरुक्षेत्रावरती. आणि पितांबर उजवा पाय मागचा पाय हालचाली होताना वस्त्रावर वस्त्र घासलेला आवाज येतोय. शांत. सूर्यास्तानंतर पक्ष्यांचा किलबिलाट थांबतो तसं सगळं विश्व स्तब्ध झालं. आणि गंगापुत्र पितामह भीष्म हे पर्व संपलं. अर्जुनाची मुद्रा बघितली आणि कृष्णाने सांगितलं, या पापात जमाय का पुण्यात जमाय. पितामहांचं देहाचं कर्म हे जिंकू दिलं नाही, पराजित झाले शरपंजरी. पण त्यांच्या मनाची जी अवस्था आहे का नाही, ती ब्रह्मज्ञानी आहे. त्यांना संत संगती, गुरुकृपा सगळे एका आयुष्यात वेळ देता आला नसेल. रणांगणावरती युद्ध सेनापती पदानं करावं लागलं, पण मनानं ते योगी होते. त्यामुळे यांचं कर्म काय बघायचं नाही. धनुष्यबाण सेनापती ते काय आहे माहिती? कृष्णाने शब्द वापरले जे गीता सांगतायत. नाही पुण्याची मोजणी. गंगापुत्रांचं चरित्र म्हणजे नाही नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी. जे गंगेचे पुत्र आहेत, गंगेतून आले, त्यामुळे ज्यांचं जीवन गंगेच्या उगमातलं पाणी. तिने गंगौघाचे पाणी, तिने गंगौघाचे पाणी, तिने गंगौघाचे पाणी. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी. आम्हा नाही नाम रूप, आम्हा नाही नाम, आम्ही आकाश स्वरूप. जसा निळा निळा धूप, जसा निळा निळा धूप, जसा निळा निळा धूप. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी. ज्या गंगापुत्रांचं कौरवांच्या बाजूचं कर्मदेहाचं त्यांच्या पक्षातले, पण थोर भगवान विष्णूंचे भक्त, कृष्ण प्राप्ती झालेले, कृष्ण कृपा झालेले, त्यांना जाता जाता आमच्या सारख्याने विचारलं, म्हटलं आमचं काय, आम्ही कोणत्याही कृतीला पाप पुण्य हिशेब करत बसतो, तुमचं काम झालं. आम्ही ते म्हणाले, तुम्हाला एक आहे, आज तुकाराम बीज आहे, गाथा उघडा, त्यातला कोणताही अभंग घ्या, मस्तक टेका, आणि कोणाला तरी गुरु या नात्यानं पहा, त्याशिवाय हे कळायचं नाही. तुकाराम महाराज उगाच म्हणतात मूळ पदामध्ये, सकल देवांचे दैवत, सकल देवांचे दैवत, सद्गुरुनाथ एकला, सकल देवांचे दैवत, सद्गुरुनाथ एकला,
केला ब्रह्मज्ञानी वसिष्ठ गुरु तारक